गेल्या 13 तासांपासून भोंदू अशोक खरातच्या घरात ईडीकडून झाडाझडती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सखोल तपास. इन्कम टॅक्स आणि ईडीची संयुक्तरित्या कारवाई. समता पतसंस्था खातेप्रकरणी प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी, तरी खाती मी उघडली नाहीत. प्रतिभा चाकणकरांचा चौकशीवेळी जबाब. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा खरातनं खाते उघडण्यासाठी वापर केल्याचा आरोप. भोंदू अशोक खरातची गाडी ईडी जप्त करणार. खरातच्या आलिशान गाडीसह इतर मालमत्ता ईडी जप्त करण्याची शक्यता. खरातच्या ईशान्येश्वर ट्रस्टचा माजी विश्वस्त ललित पोफळेच्या पुण्यातील ऑफिसवर छापेमारी. पोफळेच्या घर आणि कार्यालयाची ईडीकडून झाडाझडती. भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. नाशिक कोर्टाकडून 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एचआरला 2 दिवसाची पोलीस कोठडी. आरोपी आणि एचआर अश्विनीमध्ये 78 मेल आणि 22 कॉल. सुनावणीवेळी धक्कादायक माहिती समोर. 7 दशकांचा सुरेल प्रवास थांबला. आशा भोसलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. शिवाजी पार्कच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. गोकुळमधील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करा. चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांची मागणी. बड्या मंत्र्याच्या आशीर्वादानं गैरव्यवहार झाल्याचा आमदार शिवाजी पाटलांचा गंभीर आरोप. पुणे प्रादेशिक मनोरुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात. मनोरुग्णांकडूनच साफसफाई केल्याचा प्रकार. साफसफाईच्या नावाखाली संस्थेकडून शासनाची कोट्यवधींची फसवणूक.